अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाणगापूरचं पाणी आहे ते कमी झालेलं आहे. तुम्हाला जर पारायण करायला जायचं असेल तर 3 ते 4 दिवसामध्ये तिथे तुम्ही जाऊ शकता. अजून प्रचंड चिखल अजून आहे, पण 3-4 दिवसानंतर तुम्ही जाऊ शकता. गाणगापूरचं पाणी कमी झालेलं आहे. आपण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जाऊ शकता. आणि तिथे गेल्यानंतर आपण तिथे गेल्यावर आपली जी स्वच्छता आहे ती आपण करावी, अस्वच्छता करू नये. कारण की आता एवढं पाणी आल्यामुळे जी गाणगापूरच्या संगमावर जी घाण होती ती सगळी पाण्यामुळे सगळी निघून गेली. आता गाणगापूर पूर्ण स्वच्छ झालं आहे आणि स्वच्छ पाणी आहे. ही दत्त महाराजांची लीला आहे. म्हणून ज्यांना गाणगापूरला गुरुचरित्र पारायण करायला जायचं असेल त्यांनी अवश्य जावं. 3-4 दिवसानंतर जावं. ते संगमचा जो ब्रिज आहे तो पण ओपन झालेला आहे. सोलापूर जो मार्ग आहे तो पण ओपन झालेला आहे. म्हणून ज्यांचे प्लॅन असेल जायचं, ज्यांचं तिकीट काढलेलं असेल, ज्यांचं सगळं नियोजन झालेलं असेल तर ते गाणगापूरला गुरुचरित्र पारायण संगमावर तिथं तुम्ही करायला जाऊ शकता. सगळे रोड आता ओपन झालेले आहे, सगळे मोकळे झालेले आहे. तिथे जाऊन तुम्ही जायचोच आपलं गुरुचरित्राची पोथी घेऊन जा, आपला दिवा असेल, सगळ्या गोष्टी आपल्या सोबत घेऊन जायचं. आपलं जेवणाचं असेल ते पण सोबत घेऊन जा आणि तिथे तुम्ही पारायण करू शकता. तिथं अन्नदान पण रोज सकाळी 11 वाजता अन्नदान होत असतं. अन्नदानाचा पण तुम्ही सगळ्यांनी लाभ घेऊ शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेने आपण पारायण आहे ते परत सुरू करणार आहोत. परत पारायणाला सगळेजण जाऊ शकता. ज्यांचं खूप जणांचं तिकीट काढलेलं होतं शनिवार रविवार ते पण आता पारायणासाठी जाऊ शकता. न काळजी करता पारायणाला तुम्ही जाऊ शकता. अवश्य जावं आणि पारायण आहे ते छानपैकी करावं. तिथं स्वच्छता करावी. जेवढी स्वच्छता तुम्हाला करता येईल तेवढी स्वच्छता तिथं करावी. तेवढी दत्त महाराजांची आपली जी सेवा आहे ती सेवा आपली पूर्ण होईल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाणगापूरचं पाणी आहे ते कमी झालेलं आहे. तुम्हाला जर पारायण करायला जायचं असेल तर 3 ते 4 दिवसामध्ये तिथे तुम्ही जाऊ शकता. अजून प्रचंड चिखल अजून आहे, पण 3-4 दिवसानंतर तुम्ही जाऊ शकता. गाणगापूरचं पाणी कमी झालेलं आहे. आपण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जाऊ शकता. आणि तिथे गेल्यानंतर आपण तिथे गेल्यावर आपली जी स्वच्छता आहे ती आपण करावी, अस्वच्छता करू नये. कारण की आता एवढं पाणी आल्यामुळे जी गाणगापूरच्या संगमावर जी घाण होती ती सगळी पाण्यामुळे सगळी निघून गेली. आता गाणगापूर पूर्ण स्वच्छ झालं आहे आणि स्वच्छ पाणी आहे. ही दत्त महाराजांची लीला आहे. म्हणून